नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहतात फॅशन टेलर चॅनल. आज आपण टिकलीचं टोपडं पाहणार आहे. त्याला झालरचं टोपडं असंही म्हणतात. सर्वप्रथम आपल्याला दोन मापे लागणार आहेत. एक डोकोघेराचे माप आणि उंचीचं माप. हे टोपडं आपल्याला जन्मल्यापासून ते 1 वर्षापर्यंतच्या बाळाला वापरू शकतो. या मापाने आपण ते टोपडं तयार करणार आहे. चला मग आपण सुरुवात करूया. आता आपण उंचीचं माप टाकणार आहे. उंची आपण 8 इंच ठेवणार आहे. 8 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया. आणि रुंदी आपण डोकं निम्मे ठेवणार आहे. डोकं घेर आपले 16 आहे, त्याच्या निम्मे 8 इंच होतात. 8 इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि आपण चौकोन तयार करून घेऊया. आता हा चौकोन आपण कट करून घेऊया. आता ही आपली बंद बाजू आहे आणि ही बाजू ओपन आहे. तर या साइडने वरती आपण 2 इंचाचं मार्किंग करून घेऊया. आणि या साइडने 2 इंचाचं, खालच्या साइडने 2 इंचाचं मार्किंग करून घेऊया आणि तिरकी रेष ओढून घेऊया. आणि हे आता कट करून घेऊया. तर हा आपला एक पार्ट रेडी झालेला आहे. दुसरा पार्ट मी तुम्हाला दाखवते. हा आपण बाजूला ठेवून घेऊया. आता आपण पडदा तयार करणार आहे. त्यासाठी उंची आपण ही 4 इंच ठेवली आहे. 4 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया. आता आपण जो पहिला पार्ट कट केला होता तो घ्यायचा आहे आणि इथून हे जे अंतर आहे ते किती आहे ते मोजायचं आहे. हे अंतर माझं 5.5 इंच आहे, तर 1 इंच जास्त ठेवायचं आहे. म्हणजे 6.5 वरती मार्क करून घ्यायचं आहे. आणि हे चौकोन बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे. आता आपण याचा सेंटर करणार आहे. आपलं 6.5 इंच आहे, 6.5चा हाफ करायचा आहे आणि इथे मार्किंग करून घ्यायचे आहे. आणि इथून याचं 4 इंच आहे आपली उंची, त्याचा हाफ 2 इंचावरती मार्किंग करायचे आहे आणि गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. आणि आता हे आपण कट करून घेऊया. आता आपला हा पार्ट आपण बाजूला करून घेऊया आणि दुसरा पार्टची तयारी करूया. आता आपण टिकली करणार आहे. टिकलीसाठी आपण 3 इंचाचं मार्किंग करून घेऊया. 3 इंच उंचीला आणि 3 इंच रुंदीला. याप्रमाणे आपण चौकोन ड्रॉ करून घेऊया. आता इथून आपण सर्वांचं हाफ हाफ करणार आहे, म्हणजे 1.5 इंचाचा हाफ मध्ये येईल. इथून 1.5 इंच, या साइडने 1.5 इंच आणि या साइडने पण 1.5 इंच. इथून सुद्धा 1.5 इंचच घ्यायचं आहे. आणि आता आपण गोलाकार शेप देऊन घेणार आहे. हे आपण करतो आहे ती टिकली आहे. आपण डबल फोल्ड मध्ये घेतलेला आहे कापडला. म्हणजे आपल्याला टिकलीला अस्तर लावायची गरज नाहीये. या प्रकारे आपला गोल रेडी झालेला आहे, तो आपण कट करून घेऊया.
आता आपले हे तिन्ही पार्ट रेडी झालेले आहे कट करून. आता आपण हे अस्तरवरती कट करून घेऊया. आता आपलं अस्तर ही कट करून झालेलं आहे. आता आपण स्टिचिंगचा पार्ट पाहूया. टिकलीसाठी आपण अस्तर कट केलेलं नाही, कारण आपण मेन फॅब्रिकचंही 2 पीस कट केलेलं आहे, त्यामुळं टिकलीसाठी अस्तर हे कट केलं नाही. जर तुमच्याकडे कापड कमी असेल तर तुम्ही अस्तरच्या कापडावरती टिकलीचं कापड करू शकता. आता आपण अस्तरला आणि मेन फॅब्रिकला धरून या साईडने शिलाई मारून घेणार आहे आणि हे पलटी करून घेणार आहे. ही बाजू माझी सरळ आहे आणि ही उलट बाजू आहे. सरळ बाजू मी खाली ठेवलेली आहे. आता या साईडने कडनी शिलाई मारून आपण हे पलटी करून घेऊया. आता हे आपण या साईडने पलटी करून घेऊया आणि या साईडने दाब शिलाई मारून घेऊया. आता आपला हा पार्ट अस्तर लावून जॉईन करून झालेला आहे. आता आपण इथून प्लेट टाकणार आहे, त्या इथपर्यंत प्लेट टाकायच्या आहेत. एकदम छोटे छोटे प्लेट घ्यायचे आहेत, म्हणजे ते आपल्याला दिसायला खूप सुंदर दिसते. या पद्धतीने एकाच साईडनी डायरेक्शन असलं पाहिजे आणि त्यांची मेजरमेंट आहे ते पण एकसारखं समान असलं पाहिजे. आता आपण ह्या ज्या प्लेट टाकलेल्या आहेत त्या एकमेकांवरती या पद्धतीने असे फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि इथून अर्धा इंच खाली जॉईंट करून घ्यायचं आहे. फक्त अर्धा इंच जॉईंट करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने आपला गोलाकार रेडी होतोय, म्हणजे आपल्याला टिकली इथे लावता येते. आता आपण हा जो 2 गोल टिकली केली होती ती आपण राऊंड शेपनी शिलाई मारून घेऊया. थोडंसं अंतर आपण इथे ठेवणार आहे, जेणेकरून आपल्याला हा पलटी करण्यासाठी योग्य पडेल. आता एवढं अंतर आहे त्याच्यावर आपण शिलाई मारली नाही. आता या साईडने आपण छोटे छोटे नॉच देऊन घेऊया. शिलाईला टच नाही केलं पाहिजे, जेणेकरून आपण पलटी केल्यावरती आपल्याला गोलाकार दिसेल. आता हे मी पलटी करून दाखवते तुम्हाला. या पद्धतीने आपला गोलाकार पलटी केल्यावर दिसत आहे. आता याला आपण या पद्धतीने असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि कडाने वरून दाब शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपण हा पार्ट घ्यायचा आहे आणि याच्यावरती इथे याप्रमाणे टिकली ठेवायची आहे आणि इथून आपण कडाने शिलाई मारून घ्यायची आहे. हळूहळू या गोलाकारावरती आपण आपली टिकली जॉईन करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला गोलाकार हा दिसला पाहिजे. हे बघा, या पद्धतीने आपली टिकली दिसत आहे. आता आपण पडद्याच्या पार्टलाही अस्तर लावून घेतलेला आहे. पडद्याचा पार्ट आपण या पार्टला आता जॉईन करून घेऊया. सरळ पार्टवरती सरळ पार्ट ठेवायचा आहे आणि आपण इथे शिलाई मारून घ्यायचे. सेंटरला आपल्याला 2 प्लेट पाडून घ्यायच्या आहेत, त्या आपण चालूमध्ये पाडून घेऊया. या पद्धतीने आपण एक प्लेट घेतलेली आहे आणि या साईडनेही एक प्लेट घ्यायची आहे.
आता आपण फ्रिल तयार करणार आहे, त्यासाठी मी रुंदी ही 3 इंच घेतलेली आहे आणि उंची ही याची 27 इंच आहे. आता याला आपण डबल फोल्ड करून पलटी करून घेऊया. आता आपण हे पलटी करून घेतलेलं आहे, याला आता आपण फ्रिल पाडून घेऊया. बॉक्स प्लेट तयार करणार आहे त्याप्रमाणे आपण हे तयार करायचं आहे. या एक प्लेट या साईडला टाकायची आणि एक प्लेट त्या साईडला. हे बघा, या साईडने एक करायची आणि या साईडने एक करायची आहे. या पद्धतीने आपण बॉक्स प्लेट पूर्ण फ्रिलला रेडी करून घेऊया. आता ही फ्रिल आपली रेडी करून झालेली आहे. आता ही फ्रिल आपण या साईडने इथे समोरच्या साईडने जॉईन करून घेणार आहे. आता आपण इथे दोन्ही कोपऱ्यांना नॉट जॉईन करून घेऊया. आता हे दोन नॉट रेडी केलेले आहेत ते आपण इथे जॉईन करून घेऊया. तर हा आपण इथे जॉईन करून घेऊया. या पद्धतीने आपलं टिकलीचं टोपडं रेडी झालेलं आहे. हे बघा, याला झालरचं टोपडंही म्हणतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.